स्वतः मी द्यायला म्हणलं, मॅडम देवेंद्र फडणवीस साहेबच्या जनता दरबार दर 15 दिवसाला लागणार आहे. 15 दिवसाच्या आत तर आम्ही ह्या प्रकरणचा जो विषय आहे ह्या प्रकरणात आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाकडे बी ठेवणार आहोत का साहेब जनता टॅक्स भरून राहिली मेहनत करून आणि त्या जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग होऊन राहिला, भ्रष्टाचार. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी. निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. नागपूर येथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. सविस्तर वृत्त असे की नागपूर येथील बस्तरवार परिसरात चालू असलेल्या गणपती मंदिर ते गुणवंत झाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा व या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसे त्यांनी मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयास लेखी पत्राद्वारे कळविले आहे, अशी माहिती फोनद्वारे परिवर्तन न्यूज 24 ला दिली असून पाहूया स्थानिक नागरिक यांनी काय आरोप केले ते. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवशाही व्यापारी संघ, शिवशाही वाहतूक आघाडी, विदर्भ अध्यक्ष छोटू राऊत. आमच्या बस्तरवाडी क्षेत्रामध्ये एक रोड सिमेंट रोड बनवण्यात आला. त्या सिमेंट रोडमध्ये पुष्कळ मोठा घोटाळा झालेला आहे. 40% सिमेंटचा वापर करण्यात आला आणि 60% पूर्ण गट्टू लावण्यात आले. जिथं गटर लाईनची पाईपलाईनची व्यवस्था करायला पाहिजे ते गटर लाईन पाईपलाईनची व्यवस्था त्याच्यानं सुद्धा तिथं केली नाही आहे. चेंबर जे गटरचे चेंबर आहे त्यांना वरतं रिपेरिंग केले आहे. पाईपलाईन बी जुन्या प्रमाणात टाकणे आले आहे. आणि काही जे सुविधा पाहिजे ते सुविधा तिथं नसल्यामुळे तिथच्या नागरिकांमध्ये रोष आहे. गव्हर्मेंट 7 प्रमाणात टॅक्स काढण्यात येते. एका इलेक्ट्रिक बिलच्या वेगळा टॅक्स लावण्यात येते, नळ बिलच्या वेगळा टॅक्स लावण्यात येते. असे जनताकडून 7 प्रमाणात टॅक्स वसुली करण्यात येऊन राहिला. जनता बिचारी मेहनत करून राहिली, मेहनत करून पसीना बहून 2 पैसे कमवून राहिले नाही. गव्हर्मेंट एवढे टॅक्स आमच्यावर लावले आणि त्या टॅक्समुळे हे जे अधिकारी आहे भ्रष्ट अधिकारी ह्या रोडामध्ये मोठे मोठे घोटाळे करून राहिले. त्याच्यामध्ये महानगरपालिका, DPTC विभाग, अजून काही तिथचे स्थानिक नेता त्याच्यामध्ये घोळ करून जे जनतेच्या मेहनतीचा पैसा आहे त्या पैशाचा भ्रष्टाचार करण्यात येऊन राहिला. आम्ही आज हैदराबाद हाऊस मुख्यमंत्री सचिवालय आशा पठाण मॅडम यांना डेप्युटेशन देण्यात आला. आशा पठाण मॅडमला तर व्हिडिओसुद्धा आम्ही दाखवला. आशा पठाण मॅडमला आम्ही सर्व समजून सांगितलं का मॅडम असा घोळ याच्यामध्ये झालेला आहे, याची ताबडतोब जांच बसवण्यात यावा. जो भी दोषी अधिकारी आहे महानगरपालिकाचे असो, DPTC विभागाचे असो किंवा इतर कोणी नेता असो प्रभागाचे या पूर्व विधानसभाचे त्याच्यावर तर ताबडतोब कारवाई करण्यात यावा. आशा पठाण मॅडमनं आम्हाला म्हणाली का याची व्यवस्थित आम्ही जांच करून आणि जो भी अधिकारी दोषी अधिकारी असेल आम्ही त्याच्यावर तर कारवाई करून. मग मी स्वतः द्यायला म्हणलं, मॅडम देवेंद्र फडणवीस साहेबच्या जनता दरबार दर 15 दिवसाला लागणार आहे. 15 दिवसाच्या आत तर आम्ही ह्या प्रकरणचा जो विषय आहे ह्या प्रकरणात आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाकडे बी ठेवणार आहोत का साहेब जनता टॅक्स भरून राहिली मेहनत करून आणि त्या जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग होऊन राहिला, भ्रष्टाचार होऊन राहिला, ते सुद्धा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे ठेवणार आहोत. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24। मानोरा जिल्हा वाशिम येथे दिनांक 15 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले होते। सविस्तर वृत्त असे की 15 मे रोजी मानोरा जिल्हा वाशिम येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा येथे आणला होता, परंतु अचानक वादळासह जोरांचा पाऊस आला, त्यामुळे मार्केटमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। यामध्ये बोरवा या गावचे युवा शेतकरी इंदल पवार यांनी विकायला आणलेल्या 1 क्विंटल भुईमुगाच्या शेंगा पाण्यात वाहून गेल्या होत्या। बाजार समितीच्या बांधलेल्या शेडमध्ये जागा नसल्याने इंदल पवार यांनी आपल्या शेंगा मोकळ्या जागेत टाकल्या होत्या। त्यामुळे अचानक झालेल्या पावसाने सर्वत्र शेंगा वाहून गेल्या होत्या। यामुळे इंदल पवार यांचे जबर आर्थिक नुकसान झाले होते। अक्षरशः इंदल पवार यांचे स्वप्नच वाहून गेल्यासारखे झाले होते। हा इंदल पवार यांचा मुद्दा वृत्तपत्र व डिजिटल मीडियाने उचलून धरल्याने अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय रोटे व उपसभापती व इतर संचालक यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त शेतकरी इंदल पवार यांना 20,000 रुपयाचा धनादेश देऊन समितीकडून देण्यात आला होता। त्यामुळे का होईना इंदल पवार यांना थोडासा दिलासा मिळाला। धन्यवाद।